गवळण नटली साधी सुधी अबोली गजरा डोई मधी गवळण नटली साधी सुधी ओवळ्याने गावला सरला बोले लो जाऊया बाजाराला या ओवळ्याने गावला सरला
आता या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे तेजस कर्डे, शुभम गुरव आणि यश चित्तरकर. तेजस कर्डे, शुभम गुरव आणि यश चित्तरकर यांच्याकडून या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भल्या पहाटेलाही सजली केला भारे शृंगार साज. भल्या पहाटेलाही सजली केला भारे शृंगार साज. दही दूध माठ भरुनी
मला तर बाई मुळीच माहित नाही. तारा ती आपली शेजारची मावशी बघ नेहमी मतीच्या बाजारी जात असते. तिला हात मार भाऊ. हो का मग मी हात मारते. मावशी अगे मावशी काय गे भावाने कशाला खाते? आम्ही पोरी मिळून मतीच्या बाजारी जातोय. आलेत थांबा तुझा नामा मोडायला आले. या पोरी हाकामारिल्या या म्हाताऱ्या मावशीला या पोरी हाकामारिल्या या म्हाताऱ्या मावशीला माझी पोरगी कुठे दिसेना त्यांना शोधून आले मी थांबा. अय्यो रामा रामा माझी गडबड झाली ना. अय्यो रामा रामा माझी गडबड झाली जमले ग बाई जमले. कोण ग ती भवानी शेरडेम हात मारणारी अशी समोर आहे बघू. मावशी बघ ती. अगं सावकार आता याच्या अंगावर गेले असते. ही बाजार येणार असेल तर मी मुली देणार नाही. अगं राधा मी पण सांगते ही जर बाजार येत असेल ना तर मी सुद्धा येत नाही जा. मावशी आम्ही साऱ्या पोरींनी बघ हा सहा शृंगार केलाय. हा तुमचा रुसवा फुगवा सोडा आणि चल लवकर मतीच्या बाजारी. अगं तारा या आपल्याच सगळ्या पोरी आहेत. चल हा रुसवा फुगा सोड आणि चल आमच्यासोबत बाजारी. चला पोरीनो जाऊया आपण बाजारी. अगं पोरीनो थांबा. आता काय झालं तुला? अगं पोरीनो थांबा मथुरेच्या वेळेस चाललो तर खऱ्या पण तुम्ही घेतलं काय ते सांगणार कोण? मावशी सांगितलंच पाहिजे का ग? हो तर सांगितलंच पाहिजे त्याशिवाय मथुरचा व्यापार कसा होणार? मग ऐक. अशा ठिकाणी पुढे या आणि आपापल्या मालाची नावं सांगा. अगं तारा पुढे ये. एक नंबर
झालं का तुझं पतंग उडवून अजून काही काय आता तुझ्या मालचं नाव सांग. अगं मावशी हा बोल. मी घेतलं लोणी हा चाललंय मथुरे बाजारी. लोणी घेतलंस का? सावकाचा बरं. हा मथुरेचा अवघड रस्ता आहे. पाय फिरून पडली तर सगळं सांडेल तुझं लोणी. चल हो मागे. अभय चंद्रा अशी पुढे बघू. चंद्रा तुझ्या माझं नाव सांग. अगं मावशी ऐकतेस काय? हा बोल. अगं मावशी मी काहीच नाही घेतले. ह्या सगळ्या निघाल्या म्हणून मीही निघाले. मग इथे कशाला भांडी असं आली काय? चल हो मागे. अगं कला अशी पुढे बघू. झाली का तुझी रंगकाम करून? मंडळी नो पाहिजे काय घरात रंग काढायला? आता तुझ्या माझं नाव सांग. मावशी मी घेतलाय दंडगार. हा. चालले बा मथुरे बाजारी. हा 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 तेव्हाच ते थंडा थंडा कूल कूल. चल हो मागे. अगे राधा अशी पुढे बघू. सारवाना करून झाली. मावशी काही काय बोलते? आता घरात काय लादी आहे त्याने अंगण सारवायचा प्रश्नच नाही. आता तुझ्या माझं नाव सांग. मावशी मी घेतला विक्रीला खवा. आता यातला पण तुला कोण हवा? मावशी माझ्याकडे लायसन आहे. मी सुद्धा असेच तर फिरत. माझ्याकडे सुद्धा लायसन आहे. हे बघ मावशी दादा तुझी साडी खूप सुंदर आहे. कोणी दिलात ग? मावशी सिद्धू पावसकर माहितीये? कुठाय तो? गेला की काय? मला पण दिसली काय रे? मावशी आपल्याला बाजारी जायला उशीर होतो. नंतर द्या तुला नंतर बघते मी. चला पोरीनो जाऊया तुझ्या बाजारी. आता काय झालं थांबवायला? मावशी तू आम्हा साऱ्या पोरींना विचारलंस पण तू काय घेतलंस हे नाही सांगितलंस. आता मी काय म्हातारी बाई कशात काय मी फाटक्यात पाय. ते जाऊ दे तुझ्या मालाचं नाव तरी सांग. माझ्या मालचं नाव काय? मी घेतली रताळी. रताळी घेऊन चाललंय बघ बाजाराला. पण तुझा हा रताळ्याचा मळा आम्हा पोरींना तरी नाही दाखवलास. चल दाखवते पोरीनो. चला दाखवते मळा. हा बघा हा नजर घालला पिकांचा माझा मळा. ही आहे ती कोळी रताळी आणि ती आहे ना ती तुझी रताळी. त्यांना काढून घेऊन चालले मथुरेच्या बाजारी. अगं पोरीनो तुम्ही राहा बाजूला. अगं राधा तुझा आवाज किती सुंदर आहे. एक घाट करताना गाणं तर म्हण बघू. म्हणते हा बोल. रान पाखरे किलबिल करती ग
दर्या खोऱ्यानं नटली धरती ग चला करा ग तयारी जाऊ बाजारी घेऊ तरी दूध माठ घागरी
हे पा आता जे गीत झालं या गीतासाठी वंश बोलायला आहे तेजस खर्डे, शुभम गुरव, साहिल गुरव, यश कुर्तडकर, तेजस खर्डे, शुभम गुरव, साहिल गुरव, यश कुर्तडकर यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते गीत समोर या ठिकाणी येऊन गायचं आहे. मोहन मुरली वाला मी भूलवी जगाला, मोहन मुरली वाला मी भूलवी जगाला, या गोकुळाला नंदगरी मथुरे बाजारी जाणार आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केलाच पाहिजे. पण ही काम मी न करता माझे सर्वंगडी मी सोपवणार आहे. अरे पेंड्या, अरे सुदामा, आलो देवा आलो. पेंड्या फाकड्याला, पेंड्या फाकड्याला, पेंड्या फाकड्याला कोणी हाक मारली, देवानी बोलविले, बोलविले, देवानी बोलविले. हे पहा आलेला पारितोषिक असं आहे. मिलिंद चंद्रकांत चंदुरकर, मिलिंद चंद्रकांत चंदुरकर आणि चंद्रकांत शंकर मांडवकर यांच्याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच देवांश शिंदे
नालेवटार देवांशी शिंदे नालेवटार यांच्याकडून एक कृष्णाच्या भूमिकेसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच रंजन बेंद्रे यांच्याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे दीपक मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षिसांचे नवतरुण बालिका नाट्य नवन मंडळ मिरजोळी गुरेवाडी चपळशेरुली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद असो. एवढ्या काही गडबडीने बोलायचं कारण तरी कोणतं? अरे पेंड्या, आज तर बुधवार, मथुरेचा बाजार, 16 शस्त्र, 360 गोपींचा मेळा, 7 मथुरे बांधणदार आहेत. त्यांचा रस्ता मथुरेने करायचा आहे. ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवत आहे. ते हो, पण हुकूम कोणता आणि कायदा कोणाचा? हुकूम माझा, कायदा तुमचा. ठीक आहे देवा, या तुम्ही. येतो मी. सुदामा, बोल पेंड्या, एवढी कामगिरी सांगितलं नाही कधी. मग करणार कोण? तू? मी? मग? अरे तुला कशा आणलेला? मी नाही करणार. मी पण नाही करणार. पण एक माणूस आहे बघ, कोण? तो मेघवीतला बोबड्या. तो करू शकतो. त्याला मार. बोबड्या रे बोबड्या. बोबड्या रे बोबड्या. तुम्हाला बोबड्या अरे बोबड्या. बोबड्या बोबड्या रे बोबड्या. झोपला वाजले पण काय रे पेंड्या काय रे सुदामा काय रे पेंड्या काय रे सुदामा काय तुकली शिव माझा
अरे कोणाची तुझीच ना तू बोलला होतास ना माझी कामं चुकले. ही माझी नाही. अरे बाबा पुढची रे ही तुझी आहे का रे? तुझी आहे काय? तुझी आहे आपण घरी घेऊन जेवण तुला सोडून पाठी मग बांधून येतो मग. हा दादा काय काय हा गेला तिथं राहिला वाटतं. मला कट्याला बोलवला. कोणी लोलवला तुला? मला कट्याला बोलवला. मी नाही लोलवला, मी बोलवला. हा तुला म्हणून बोलवला. अरे माझी बाता तकली आहे ना रे. माझं म्हणणं मला कट्याला बोलवला. सांग रे याला कशा लोलवला? लोलवला नाही बोलवलेला. मला माझी बाता तकली बोलला नाही. ऐकून घे. बोल. शांत राहा. सोला शस्त्र गवळणी. सोला थकलो म्हटलं तुला किती ले? एका वर्षात थोडा ना. नको बोलू नको. सोला शस्त्र गवळणी. हात मात कर. ते बाई बाय आपण काय म्हणतोय? सोला ततला गवलाने आपलं तसं नाही. मग सोला शस्त्र गवळणी हात मात करू. हात मात करू म्हणजे डोक्यावर माठ घेऊन काय म्हणतो काय? चालल्या कुठं? मथुरेच्या बाजारी. मग तुम्ही इथं दोघं कधी आल्या जेवायला आलं झाले? पोह खायला. हा बरोबर तो गेला होता ना तर काय आलं होतं इथं. यांना जाऊन ठेवायचं. मग तुम्ही दोघं आता आम्ही कशा आलो? आम्ही दोघं एकटं कसं खाणार नाही? आता तुम्ही दोन बॉली घाल मी कशाला? सोबत नको कोणतरी. काय म्हणतो काय? मग त्यांच्याकडे हाय काय तुझा काय ले? नाही आहे, पुरा आहे. चलो हाय एवढा आहे. चल हाय हाय चल निघाल्या घाटात. चल ना ए बाबू बजाव. हॅलो हॅलो आलेल्या पारदर्शी कसं आहे? दीपक भुते यांच्याकडून 101 रुपये. तसेच समतार स्वप्नील गुरव यांच्याकडून मुलकाच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे ना कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात रवी राजी आला न बांगणी रूप नक्षत्र बोलन नारद सतेही देखणी शांती सुंदरी लावण्याची खाण डोई मधी गजरा राधिके चलत जाऊया बाजाराला राधिके चलत जाऊया बाजाराला रविराज आला न बांगणी रूप नक्षत्र बोलन नारद सतेही देखणी
अरे ये हा ये वाजव रे कसा नाही येणार तू काय ले कशाला बोलवणार मला सांग याला पाठीमागं बस पाठीमागं काय आहे तुझ्या मग या पाठीमागं बस माझ्या पाठीमागं काय दिसतंय काय रे कोण ए मावशी गो मावशी काय म्हण अरे मावशीच ना आणि ती मावशी माझी आईची बघ अरे ही मावशी नाही मग ही मावशी बघ पोरींची मावशी काय बघ बघ हाय काय हाय कुठं पाठी बघ बाई बाई सगळा बघा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघतो काय हाय ही मोठी पोरी ही 2 नंबर ही कोण रे ही मावशी काय म्हणतो काय हो. ए मावते अगे मावते आधी फुलाय काय बे काय झालं तू आले कुठून आणि जाणार कुठं आम्ही आलो गोकुळातून आणि चाललो मथुरेच्या बाजारी मावती बघ काय म्हणते आले गोकुळातून जाणार अरे मध्ये आता मथुरेला जातो अतिशय म्हणते काय तुम्ही पण ना बोलव त्या मावशीला तुला काय करायचं कुठे गे तुला तिथं नुडूप येते नाही मावते काय रे काय झालं तुला मथुरे बाजारात जाता येणार नाही कशावरून रे कशावरून म्हणजे कशावरून रे मध्ये कृष्णाच्या हुकमावरनं हा तर तो असला ए तुला मग काय म्हणते हा तोडला भाषेत सांगितलं मग तुला सरळ बोलता येत ना अरे माझी जीभ वाटली नाही म्हणून मी तोतला बोलतो तू का तोतला बोलतो तुझ्या संघातील लाव काय म्हणतो काय हे मावते फुले काय ते बाजारातली आहे तुला मथुरे बाजारी जाता येणार नाही मी जाणार तू जाणार हो कधी जाणार हा बाळाला रस्त्याचा एक मार्ग केलाय बघ आणि आम्ही मध्ये बाण घालून आहे बघ हे सगळं तुला काय बघ इकडनं सर्व ते काय तुला जाता येणार नाही पण तुमच्याकडे काय पॅन कार्ड आधार कार्ड आहे का पॅन कसं काढू मी बाबा पॅन कार्ड मग पॅन कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड तू पण म्हणतो पॅन कार्ड कशाला पॅन कार्ड पॅन कार्ड हे म्हणजे काय आहे मला ना पॅन कार्ड त्याला धावून ते दे एवढं का प्रॅक्टिस करतात ना तर काय का तर पडलं मुलगं आपला कायदा 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 विचलितच नाही ती तुमचा कायदा सांगा मला हे बघ कायदा सांगीन हा तर फायदा असेल तर कायदा सांगेन बरोबर ना हा देते ना माझा फायदा असेल तर मी तुला कायदा सांगणार देते ना करू फायदा सांग तुझा कायदा मग एक एका बाजूला येतील तू मधीला जाऊन बाजारी घरादे फिरून ये माघारी अडविल तुला कृष्ण मुरारी नंदाचा गिरधारी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा गुणगे जबे सुधामा
आमचा कायदा. हॅलो हे पाहिलेला पारितोषिक कसं आहे कैलासाची भागीरथी गोविंद चंदूरकर कैलासाची भागीरथी गोविंद चंदूरकर आणि कैलासाची गोविंद कृष्णा चंदूरकर यांच्या स्मरणार्थ सचिन सुरेश चंदूरकर यांच्याकडून ₹500 पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे मेरी जान कैलासाची प्रकाश दत्ताराम मांडवकर आणि कैलासाची विनायक शंकर चंदूरकर यांच्या कशात लहान बोलला शकता रे मालूम काय करा तुमच्या छोटी आहे तुम्ही केवढं मोठं असं ना का ती माझ्या मावशीची काय मावशी अशी पुढे काय रे, ऐकलंस आता का काय आमचा कायदा हा ऐकलं तुमचा कायदा. आमच्या कायद्यानं तुम्हाला 1 2 या सर्व तुम्हाला पिंपलाच्या खाली बसावं लागेल बघ बसवते ना ते ना. बसवते ना तू पण बसायचं अगं पोरीनो आपण यांच्या कायद्याप्रमाणे आपण डबल बसून घेऊया. बसून घे तुम्ही. मावशी उभी आहे तू तिला मी बसव आम्ही जातो तुम्ही जावा मावशीला बसव ना माझा अधिकार आहे माय नको खाऊ फक्त बाय 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 झाली दुसरी पण बसली तिसरी पण बसली चौथी पण बसली आणि कुठे गेली थांबा ए मावशी तू का नाही बसली अरे मला बसायला सामायने आणि उठायला सामाय लागतात. असा तुला कोणता रोग झाला नाही 6 महिने बसाय 6 महिने उठायला मुलभेद आहे तुला तो माझा मलाच नाही माहिती रोग कुठचा येतो. मग तू अशी कशी म्हणते मला बसायला उठायला तुला जेवायला पण 6 महिने लागत अशी नाही मला बसायला आणि उठायला सामाय लागतं. बस एवढं हा तुझ्या जिमवर असेल तर मला बसवून दाखव. बघायचं हा फुगडी घालून दाखव. हॅलो हॅलो मावशी मावशीसाठी या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. मावशी जे बक्षीस आहे ते त्यांचं नाव घेण्यासाठी या ठिकाणी तुषार आगरे आणि प्रतीक आगरे यांच्याकडून मावशीने नाव घ्यावं यासाठी 105 रुपयाचा बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. मावशी पहिलं नाव घ्यायचं तुषार आगरे. तुषारराव ऐका नाही. हा तू बसून ऐक. तुझं ऐकतोय मी नाव फेसबुकवर ओळख झाली आणि व्हॉट्सअपवर प्रेम जुळले. काय म्हणतेस काय केव्हापासून गो फेसबुकवर ओळख झाली आणि व्हॉट्सअपवर प्रेम जुळले. तुषारराव आहेत बिनकामी हे मला लग्न झाल्यावरच कळले. तुषारराव मावशी दुसरं नाव घ्यायचं प्रतीक आगरे. नदीच्या काठी धुवत होते मी म्हशीला. बाई म्हशीला धुते दूधवाली नदीच्या काठी धुवत होते मी म्हशीला. हळूच येऊन बसले माझ्या बाजूला. प्रतीकराव शेंबूड बघा लागलंय तुमच्या मिशीला. हॅलो आलेलं पारितोषिक कसं आहे कैलासाची चंद्रकांत गोपाळ मादाळकर आणि कैलासवरती सुगंधा चंद्रकांत मादाळकर यांच्या सन्मानार्थ दिव्या संजय मादाळकर, सोहम संजय मादाळकर, विघ्नेश महेश मादाळकर यांच्याकडून 221 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे नवतरुण कालिका नाट्य नवन मंडळ मिरजला गुरेवाडी शतशरुणे धन्यवाद. मावशी माझं नाव केव्हा घेणार की घेत ना तुझं नाव. अंगणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा. ऐका सर्वांनी ऐका. अंगणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा. आमच्या बोबड्या रावांना आवडतात गरमागरम बटाटे वडा. चांगली गोष्ट. चल बोबड्या आता फुगडी घाल. मला पण नाव घेता येतं. हा मग घे ना. हा मग घे बघूया पहिली मुडी घाल जाता जाता घ्या ना. हा चल घे. ए बाबू वाजा
नाव ऐकायचं तुला? हा सांग नाव तुझं. तुला लाडानं महिना बोलत चालत ना? हा बोल महिना ना. महिना हा बोल. ती जवान होती महिना तेव्हा हिच्या घरात जागा बी होईना. ऐका, जवान होती महिना तेव्हा हिच्या घरात जागा बी होईना. आता ही म्हातारी झाली महिना तिच्याकडे कुत्रा बी येईना. आपण दिली कामगिरी काय पार पडली दिसत नाही. आता आपल्याच कधी करावी लागेल. अगं राधे अशी ये समोर. आपल्याला म्हणतात तरी कोण? मीच तो श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? पायी पद्मा बिंदी हिरा मस्तकी कर कटेवर विठ्ठल विठ्ठल करत असतात. बरोबर आहे राज तुझं. तुम्हाला वर्षावर्षे अवतार बदलावी लागतात. मग सांगा तर आपल्या अवताराच्या गुणा. ऐक तर गोकुळचा मेघराजे काना यशोदेचा बाळ मेघताना गोकुळचा मेघराजे काना यशोदेचा बाळ मेघताना वाढलो कुंजवना सांगितो जन्म गुणा वाढलो कुंजवना सांगितो जन्म गुणा ऐकना ऐकना ऐकना
ऐकना नाही श्रीकृष्णा, माझी सासू घरी वाट पाहत असेल. ती काही ऐकणार नाही. रिकाना रे मोहना तू वाजवना बासरी. रिकाना रे मोहना तू वाजवना बासरी. सावळा तू कृष्ण सखा तुझी मी राधा बावरी. सावळा तू कृष्ण सखा तुझी मी राधा बावरी. काला रे मोहना तू वाजवना बासरी. काला रे मोहना तू वाजवना बासरी. सावळा तू कृष्ण सखा तुझी मी राधा बावरी. सावळा तू कृष्ण सखा तुझी मी राधा बावरी. काला रे मोहना तू वाजवना बासरी. काला रे मोहना तू वाजवना अंतर्य बावळले तुझ्यासाठी लागले. तुझी समी होऊन गेले माझे लीन राहिले. गीत फुलांचे प्रेम असे बहरले. तिचे हळूवार मंजूळ कराने. तिचे हळूवार मंजूळ कराने. तिचे हळूवार मंजूळ कराने. धनारे गाना तुझा मधुर बावरी. सावळा तू कृष्ण सखा तुझी राधा बावरी. सावळा तू कृष्ण सखा
मथुरेचा राजा कोण? माझी मथुरा नगरी किती आनंदात चालली आहे. परंतु कारट्या कृष्णा 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 मथुरे नगरीत चाललेला दही दुधाचा व्यवसाय त्या कारट्या कृष्णाने बंद केला. आणि एक कारट्या कृष्णा असा या समोर तुझा नाश करायला हा काळ बाबा तुझी वाट पाहतो. प्रणाम नको असा जा आणि त्या कारट्या कृष्णाला माझ्या समोर घेऊन ये. कसे आपल्या आतल्या ये माझ्या मथुरे नगरीत चाललेला दही दुधाचा तू बंद केलास. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर होईल समोर उभा आहे. चल हो समोर. ठीक आहे. पळाला ते कारट्या. आता कशाला उठवतोस? होय दास यार. स्वर्गाने दारू उघडं गेलो होतो.